नमस्कार मित्रांनो, वीण दोघातलेही तुटेना मालिकेच्या भागात आज काय झालं हे सांगण्याआधी तुम्ही आपल्या मराठी मनोरंजन कट्टा ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते राजवाडे कुटुंबाच्या घरापासून. घरामध्ये सगळेजण रात्रीच्या जेवणासाठी एकत्र बसलेले असतात. आजी, समर, स्वानंदी, सुष्मिता, मल्लिका आणि अंशुमन असे सगळे जेवायला टेबलवर असतात. समर सगळ्यांना म्हणतो, चला सगळ्यांनी जेवून घ्या. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात आणि अंशुमन एकटा जेवायला सुरू करतो. सगळे जेवायला सुरू करणारच, मात्र स्वानंदी शांत बसलेली दिसते. ते पाहून आजी म्हणते, स्वानंदी तू पण जेवायला घे. पण स्वानंदी सांगते की तिला भूक नाही. हे ऐकताच सुष्मिता लगेच टोमणा मारते. ती म्हणते, का तुला का भूक नाही? तू तर माझं रिसेप्शन खराब केलंस. माझ्या मनासारखं न काही होता तुझ्या मनासारखंच तर सगळं झालंय. मग आता तुला का भूक नाही लागणार? सुष्मिता पुढे म्हणते, आज मला कळलं की तू मला हेट करतेस. मला वाटायचं तू माझी खूप चांगली ताई आहेस, पण तू तर माझ्याच विरुद्ध निघालीस. हे ऐकल्यावरती आजी लगेच तिला थांबवते आणि म्हणते, असं बोलायचं नसतं. ती तुझी मोठी बहीण आहे ना? मात्र सुष्मिता अजूनही शांत होत नाही. ती म्हणते, मग ताई म्हणून घेणारी व्यक्ती मला साडीऐवजी ड्रेस कसा देऊ शकते? माझी सगळ्यांसमोर फजिती झाली. माझे मित्र, मैत्रिणी, फॉलोवर्स सगळ्यांसमोर माझा अपमान झाला. यावर स्वानंदी पुन्हा एकदा सांगते की तिने हे काहीही केलेलं नाही. तेव्हा आजी तिची बाजू घेत म्हणते, स्वानंदी साडी, शेला आणि दागिने स्वतः निवडून दुकानात जाऊन ती घेऊन आली होती. तिने मला सगळं दाखवलं होतं. तिने तुला ड्रेस दिला नव्हता, तिने तुला साडीच आणली होती, ती पण सुंदर. स्वानंदी म्हणते, मी आणलेली साडी नेमकी कुठे गेली हेच मला समजत नाही आहे. आजी पुढे म्हणते, ज्याच्याकडे ती बॅग दिली होती त्यालाच विचारायला हवं हे कुठे गेलं. हे ऐकताच मल्लिका लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, आई आता कशाला हा विषय पुन्हा काढताय? जे झालंय ते झालं. मात्र सुष्मिता अजूनही नाराज असते. तेव्हा समर परिस्थिती सांभाळत म्हणतो, ठीक आहे, रिसेप्शनमध्ये जे झालं ते झालं. आपण घरच्या घरी काहीतरी छान करू. यावर आजी लगेच एक कल्पना देते. ती म्हणते, आपल्या घरात नवीन नवरा नवरीसाठी सत्यनारायणची पूजा घालतात, आपण हीच करूया. हे ऐकून सुष्मिता आनंदी होते. आजी पुढे सांगते की पूजेनंतर नववधूला खास भेटवस्तू दिली जाते. हे ऐकता सुष्मिताचा मूड लगेच बदलतो आणि ती गिफ्टच्या विचाराने खुश होते. यानंतर सरपोतदारांच्या घरातील सीन दाखवण्यात येतो. सरपोतदार मंदाकिनीला विचारतात, तू पार्टीमध्ये सावत्र हा विषय का काढलास? इतकी वर्ष या घरात कधी सावत्रपणाचा विषय आला नव्हता. मात्र मंदाकिनी सगळा दोष स्वानंदीवरती टाकते. ती म्हणते, हे सगळं तुमच्याच मुलीमुळे झालं आहे. यावर सरपोतदार तिला सुनावतात. ते म्हणतात, हे सगळं फक्त तुझ्या मनात आहे. या घरात कधीच आपलं तुपलं परकं झालेलं नाही. हा संवाद रोहन आणि आदिराही ऐकत असते आणि त्यांच्या समोरच चालू असतं. त्यानंतर पुन्हा राजवाडे कुटुंबातील सत्यनारायणचा पूजेचा सीन दाखवला जातो. स्वानंदी फुलांची परडी घेऊन येत असते. तिचा पाय घसरतो आणि ते पडणार तितक्यात समर तिला पकडतो, सावरतो. फुलं दोघांच्या अंगावर पडतात. हा कालच्या भागातला सीन आपल्याला आता पूर्ण केलेला दाखवला आहे. हा प्रसंग खूपच सुंदर आणि रोमॅन्टिक दाखवण्यात आलेला असतो. दोघेही खाली पडलेली फुलं उचलताना एकमेकांकडे पाहतात. त्यांच्या डोक्याला डोकं लागतं आणि दोघेही हसायला लागतात. आजी हे सगळं पाहत असते. ती लगेच म्हणते, वा, शुभशकून झाला. समरही हसत म्हणतो, जरा पेनफुलच शुभशकून झालाय. यावर आजी म्हणते की तुझ्यासारखा काळजी घेणारा नवरा असेल तर स्वानंदीला काळजी करायची काय गरज आहे? स्वानंदी लाजून हसायला लागते. ती समरला सॉरी म्हणते. मात्र समर म्हणतो, काही हरकत नाही, मी आहे ना तुम्हाला सांभाळायला आणि यापुढेही असे. यानंतर पुन्हा सरपोतदारांच्या घरातील सीन दाखवला जातो. मंदाकिनी घरातील कामांबद्दल कुरकुर करत असते. ती अधिराला बोलावते आणि सांगते की स्वानंदी आणि सुष्मिता गेल्यापासून सगळी कामं तिलाच करावी लागतात. अधिरा तिचं
गंमत करत असते. तुझी बडबड ऐकण्यापेक्षा काम केलेलं बरं. त्यानंतर अधिक महिन्याच्या निमित्ताने जावयांना घरी बोलवायचा विषय निघाला. सरपोतदार स्पष्ट सांगतात की समरला जावई मानतात, पण अंशुमनला नाही. मात्र मंदाकिनी दोघांनाही बोलवायचं ठरवते आणि हट्ट करते. यानंतर सुष्मिता रील बनवत असते. तिच्या फॉलोअर्सना नवीन साडी दाखवत असते आणि अंशुमन कॅमेऱ्यासमोर आणून म्हणते की मी क्वीन आहे आणि हा माझा नवरा किंग. हे पाहून अंशुमन चिडतो. तो म्हणतो, मला ह्या सगळ्यात पडायचं नाही, मला हे सगळं आवडत नाही. तुझे फॉलोवर्स आणि हे रील्स वगैरे ह्याच्यात माझा काही संबंध नाही. हे ऐकून सुष्मिता दुखावते आणि रडत रडत बाहेर जाते. बाहेर मल्लिका तिला भेटते. ती विचारते, काय झालं बाळा, कोणी काय बोललं का तुला? सुष्मिता रडत रडत सांगते की अंशुमन तिच्यावर ओरडला. मल्लिका लगेच अंशुमनला बोलवते आणि बोलते की सुष्मिताची माफी माग आणि ती सुष्मिताची माफी मागायला लावते. अंशुमन नाईलाजाने सॉरी म्हणतो. यानंतर मल्लिका त्याला समजावते आणि सांगते की तूच लग्न केलं आहेस ना, तूच तिला बायको म्हणून आणलंस ना आता. ती म्हणते, आता ती तुझी बायको आहे, तिची काळजी घ्यायला शिक. दुसरीकडे सुष्मिता तिच्या आईला म्हणजे मंदाकिनीला फोन करते बाहेर जाऊन. ती रडत सांगते की अंशुमन लग्नाआधीसारखा राहिलेला नाही, सतत चिडत असतो, वचकन अंगावरती येत असतो. मात्र मंदाकिनी उलटं तिलाच समजावते. ती म्हणते, नवरा बायकोमध्ये अशा गोष्टी होत असतात, तो तुझी किती काळजी घेतो, तुला आठवतं आहे ना, तुला 3 लाखाची अंगठी केली होती. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी आईला कॉल बसायचं नसतं. यानंतर स्वानंदी तिला रडताना पाहते आणि विचारते, काय झालं बाळा, तुला कोण काय बोललं आहे का? अंशुमन तुला काय बोलला का? सुष्मिता काहीतरी सांगणार तितक्यात अंशुमन तिथे येतो. तो लगेच परिस्थिती सांभाळतो आणि सुष्मिताला तिथून घेऊन जातो. रूममध्ये गेल्यावर तो तिला पुन्हा समजावतो आणि सॉरी म्हणतो. मात्र सुष्मिता अजूनही नाराज असते. ती म्हणते, तुम्ही मला बावळट बोललात. तुम्ही मला बोललात की फॉलोवर्स आणि तुमचा काही संबंध नाही. हे खूप मला लागलं आहे, मला खूप हर्ट झालं आहे. आणि याच भावनिक प्रसंगाचा आजचा भाग संपतो. यानंतर आपल्याला दाखवलं गेलं आहे की अंशुमन आणि सुष्मिता मस्त तयार, सत्यनारायणच्या पूजेसाठी मस्त तयार झालेले असतात आणि सुष्मिता विचारते अंशुमनला की तुमच्याबरोबर असं का वागलं जातं? तेव्हा अंशुमन तिला सांगतो की हे सगळं माझं आहे, कारण की ह्या घराचा वारसदार मीच आहे. हे ऐकल्यानंतर सुष्मिताचे डोळे पांढरे पडतात आणि ती खूप मोठे मोठे डोळे करून बघत असते. याच्यानंतर पुढील भागाच्या प्रोमोमध्ये हे दाखवल्यानंतर सत्यनारायणच्या पूजेमध्ये सुष्मिता समरकडे गिफ्ट मागताना दाखवली आहे. समर विचारतो, काय गिफ्ट हवा आहे तुला? यावर सुष्मिता म्हणते, मला या घरात माझी जागा हवी आहे, मला या घरात माझा मान हवा आहे आणि मला माझे अधिकार हवे आहेत. आता सुष्मिताच्या मागणीमुळे घरात नवा वाद निर्माण होणार का? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.